हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल वुमन मोटिवेशन विथ शारदा. आजच्या थंबनेलवरून तुम्हाला कळलेच असेल की मी आज कोणत्या विषयावर बोलणार आहे. बघा मैत्रिणींनो, भारत हा आपला धार्मिक देश आहे. येथे पुरुषप्रधान संस्कृती आहे. जेव्हापर्यंत आपण धर्म समजून घेत नाही किंवा त्यांचा सही अर्थ काय आहे हे आपण लोकांसमोर आणत नाही, तेव्हापर्यंत महिलांचं काहीच खरं नाही. आपण किती पण म्हटलं की आता मॉडर्नायझेशन झालं, आता मॉडर्न युग आहे, तरी महिला परंपरेत अडकल्याच आहे. महिलांची सगळ्यात मोठी समस्या असेल तर हीच आहे परंपरावादी, रूढीवादी. आपण या रूढी परंपरेमध्ये खूप जास्त अडकलो आहोत. आपण महिला मेंटली गुलाम आहे, पण आपल्याला माहीतच नाही की आपण गुलाम आहे. जुन्या लोकांनी महिलांचा माइंडसेटच गुलामीचा बनवला आहे. आपण आता स्वातंत्र्य असलं तरी डोक्यात कुठेतरी गुलामीच भरली आहे. महिलाच महिलांमध्ये भेदभाव करतात. जसं की आजही आपल्या घरात लहान मुलगी आणि लहान मुलगा असेल तर आपण मुलीला बाहुलीच खेळायला आणून देतो आणि मुलाला गाडी. असं का? आपण मुलीला पण गाडी आणून देऊ शकत नाही का? पण असं होत नाही. मुलगी बाहुलीच खेळणार, कारण तिला मोठं होऊन तेच तर करायचं आहे. मुलाला हे सगळं नाही करायचं आहे. इथूनच आपण कुठेतरी मुलीचा माइंडसेट वीक बनवतो किंवा तिच्या माइंडसेटमध्ये त्याच गोष्टी लहानपणीपासून भरून देतो. तसं मोठं झाल्यावर काही महिला शिक्षण घेतात, बाहेर पडतात, पण काही महिला शिक्षण घेऊनही घरीच राहतात. कारण घरचे पण लोक म्हणतात, तुला काय कमी आहे, घरीच थांब, मुलं सांभाळ, घर सांभाळ. हे सगळं करता करता एज निघून जातं. मग घरी राहायची सवय पडून जाते. मग आपण घरीच राहतो. मग त्यांना घराच्या बाहेर पडणं कठीण वाटतं, आत्मविश्वास कमी होतो आणि मग त्या पूर्णपणे दुसऱ्यावर डिपेंडंट होतात. तर काही महिलाच म्हणतात की मी स्वतःकडे लक्ष दिलं, घरच्या जबाबदाऱ्या बरोबर सांभाळल्या नाही, म्हणून मला गिल्ट फील होतं. पण यात गिल्ट फील होण्यासारखं काहीच नाही. तुम्ही स्वतःवर फोकस केला, काही जबाबदाऱ्या पूर्णपणे पार पाडल्या नाही, याचा अर्थ असा नाही की तुम्ही खूप वाईट आहात. तुमची जबाबदारी फक्त घर सांभाळणं, घरच्या लोकांची सेवा करणं एवढीच नाही, तर तुमची जबाबदारी ही पण आहे की स्वतःवर लक्ष देणं, स्वतःला घडवणं आणि इंडिपेंडंट बनवणं. तुमचं शरीर चांगलं ठेवणं, तुमचा आनंद, तुमचं जीवन ही तुमची सगळ्यात पहिली जबाबदारी आहे. तुम्ही आनंदी राहा, शरीर चांगलं राहील तर तुम्ही परिवाराला आनंदी ठेवाल. म्हणून स्वतःवर फोकस करा आणि इंडिपेंडंट होण्याचा प्रयत्न करा. ओके, थँक्स.